थालीपीठाची भाजणी करताना बऱ्याचदा संभ्रम असतो की कोणतं साहित्य कोणत्या प्रमाणात घ्यावं हे आज मी अचूक प्रमाणात सांगणार आहे। त्याचबरोबर या भाजणीपासून ही अशी मस्त थालीपीठं अगदी तुम्ही नवशिके असाल तरीसुद्धा कशी तयार करू शकता याची साधी सोपी आणि अचूक पद्धत या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपण 2 वाट्या इतकी ही ज्वारी घेतलेली आहे। ही ज्वारी आपल्याला मस्त अशी मोठा ते मध्यम आचेवरती छान अशी खरपूस हलकासा रंग बदलेपर्यंत आणि या ज्वारीच्या थोड्याशा अशा लाह्या फुलल्यासारख्या दिसतात अशा इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बघा, हे अशी ज्वारी फुलली जाते आणि तिचं लाहीमध्ये रूपांतर होतं असं इथपर्यंत मी ही ज्वारी भाजून घेतलेली आहे। ज्वारीमुळे मस्त अशी थालीपीठं खुसखुशीत होतात। त्यानंतर इथे मी 1 वाटी इथे बाजरी घेतलेली आहे। आता सध्या थंडी आहे त्यामुळे बाजरीचा वापर केलेला आहे, पण जर का उन्हाळा असेल तर मात्र बाजरीऐवजी नाचणी घ्यावी, कारण बाजरी ही उष्ण असते। बाजरीसुद्धा रंग बदलेपर्यंत भाजून घेतली। याच्यासुद्धा बघा थोड्याशा अशा लाह्या तयार झालेल्या आहेत। इथपर्यंत ही बाजरीसुद्धा मी भाजून घेतलेली आहे। सगळं धान्य आपल्याला चांगलं असं हे बघा असं लाही तयार झाली आहे। सगळं धान्य आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ही थालीपीठं पचायला हलकी होतात। म्हणजे लहान बाळं असोत किंवा अगदी वयोवृद्ध असो, या सगळ्यांसाठी ही थालीपीठं फार उपयोगाची आहेत। बरं, सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी जर डब्यासाठी मुलांना द्यायची असतील तर ही अतिशय उत्तम थालीपीठं आहेत, कारण यामध्ये सगळी धान्य येतात। त्यानंतर काही आपण तृणधान्य, कडधान्य, डाळी या सगळ्याचा वापर करतो, त्यामुळे ही थालीपीठाची भाजणी अतिशय उपयुक्त आहे, तसेच ही पौष्टिकसुद्धा आहेत। आता बघा, हे गहूसुद्धा मी असे चांगले फुलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत। गहू असा फुलल्यासारखा दिसतो, त्यानंतर तो असा तडतड उडायला लागतो। इथपर्यंत हे गहू भाजून घ्यायचे आणि मग हे सुद्धा काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी हे हरभरे घेतलेले आहेत। हे गावरान आमचे घरचेच हरभरे आहेत, त्यामुळे हे असे थोडेसे बारीक असतात, पण तुम्हाला जर हरभऱ्याऐवजी चण्याची डाळ वापरायची असेल तरीही चालेल। हरभरेसुद्धा खरपूस भाजून घेतले। त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत हे मूग। हे मूगसुद्धा आमच्याकडे साधारण रायगड जिल्ह्यामध्ये हे असे काळे मूग मिळतात। हे मी गावरान मूगच वापरलेले आहेत। जर तुमच्याकडे हे मूग नसेल तर तुम्ही आपले नेहमीचे हिरवे मूगसुद्धा वापरले तरीही चालेल, किंवा सालाची डाळ वापरली मुगाची तरीही चालेल। तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ना त्या साहित्याची भाजणी करायची आहे। त्यानंतर कडधान्यांमध्ये मी आणखीन मसूर घेतले आहेत, कारण मसूरसुद्धा आपल्या त्वचेसाठी, आता सध्या थंडी आहे त्यामुळे स्किन आपली फाटते किंवा अगदी रुक्ष होते, त्याकरता हे मसूर अतिशय उपयुक्त आहेत, म्हणून मी इथे मसूरसुद्धा घेतलेले आहेत। अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। जर याऐवजी तुमच्याकडे अख्खे उडीद असतील तरीही चालेल। प्रत्येक कडधान्य किंवा धान्य घेताना मी सालीसहित घेतलेलं आहे। त्याचं कारण असं की डाळी तर आपण नेहमीच खातो, पण हे सालीसहित कडधान्य सगळीच व्यवस्थित आपल्या पोटात जातात आणि ती अधिक आपली भाजणी पौष्टिक होते। उडदाची डाळसुद्धा रंग बदलेपर्यंत भाजून घेतली। त्यानंतर थोडेसे साबुदाणे घेतलेले आहेत। साबुदाण्यामुळे ना या भाजणीला छान असा चिकटपणा येतो। अगदीच अशी जेव्हा आपण थालीपीठं थापतो त्यावेळेस थालीपीठाला चिरा जात नाहीत, म्हणून थोडेसे साबुदाणे घालायचे। त्यानंतर थोडे पोहे घालायचे आहेत। पोह्याने खुसखुशीत आणि थालीपीठं मस्त अशी हलकी तयार होतात। पोहेसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। हे बघा, सहज असा चुरा होतोय अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजली। त्यानंतर साधारण पाऊण वाटी इतके मी धने घेतलेले आहेत। सगळं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तरपणे दिलेलं आहे। वाटीने मोजून घ्या, वाटीने मोजलं तरी किंवा भांड्याने मोजून घेतलं, तुम्हाला ज्या प्रमाणात भाजणी बनवायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही मोठं भांडं किंवा छोटं भांडं घेऊ शकता। साधारण 2 टेबलस्पून इतके जिरेसुद्धा घेतलेले आहेत। जिरेसुद्धा थोडेसे भाजून घ्यायचे, साधारण मिनिटभरात जिरे भाजून होतात। त्यानंतर आता मी गॅस बंद केला आणि बंद गॅसमध्येच, म्हणजे जेव्हा कढई गरम असते या गरम कढईमध्येच फक्त हे मेथीदाणे भाजून घ्यायचे आहेत। आता सगळी धान्य आपण एका ताटामध्ये काढून घ्यायची आहेत। ही धान्य व्यवस्थित आपण भाजून घेतलेली आहेत। सगळं व्यवस्थित डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रमाणसुद्धा दिलेलं आहे। कुठलं धान्य कमी अधिक असेल तरीही काही हरकत नाही, विशेषतः चवीमध्ये काय फरक पडत नाही।
महिन्याअखेरीस जेव्हा आपण जेव्हा किराणा भरतो त्या अगोदर साधारणपणे ही थालीपीठाची भाजणी अशी बनवायची, म्हणजे सगळी जुनी कडधान्य धान्य संपून जातात. आता ही मी भाजणी छान अशी दळून आणलेली आहे आणि ही घरघंटीवर दळली असल्यामुळे 3 नंबरची चाळण लावून हलकीशी रवाळ अशी दळलेली आहे. गिरणीवाल्याला जर सांगितलं तर ते बरोबर तुम्हाला हलकीशी रवाळ अशी भाजणी दळून देतील. आता या भाजणीपासून आपण थालीपीठं बनवतोय. साधारण 4 ते 5 थालीपीठं बनवायची आहेत. त्याकरता मी इथे 4 मूठ इतकं प्रमाण घेतलेलं आहे. 4 मूठ भाजणीचं पीठ घेतलं. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. जितकी आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, म्हणजे जेवढं तुम्हाला तिखट आवडत असेल तेवढ्या प्रमाणात लाल तिखट घातलं. अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा हिंग घातलं आणि हे कोरडे जिन्नस एकदा व्यवस्थित असे मिसळून घेतले. त्यानंतर थालीपीठं मस्त खुसखुशीत व्हावी याकरता 1 चमचा इथे साधारण 1 टेबलस्पून इतकं मी गोडं तेल घातलेलं आहे आणि हे थंडच घातलेलं आहे. ह्या पिठाला छान असं चोळून घ्यायचं, म्हणजे थालीपीठं खूप खुसखुशीत होतात. 1 मध्यम आकाराचा कांदा घातलेला आहे. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, माझ्याकडे मेथी होती म्हणून इथे मी मेथीची पानंसुद्धा थोडीशी बारीक चिरून घातली आहेत आणि कांदापात होती म्हणून कांदापातसुद्धा यामध्ये बारीक चिरून घातलेली आहे. बऱ्याचदा काय होतं, मुलं भाज्या खात नाही, अशा वेळी या थालीपीठामध्ये आपल्याला बऱ्याचशा भाज्या घालता येतात. जर गाजर असेल किंवा बीट असेल तर तुम्ही यामध्ये किसून घालू शकता. जर कधी एखादी वरण किंवा थोडीशी भाजी वाटीभर अशी जर शिल्लक असेल तर तीसुद्धा या थालीपीठांमध्ये घातली तरीही चालेल, म्हणजे आपलं शिळं अन्नसुद्धा यामध्ये संपून जातं आणि कोणाला कळतही नाही. आता हे चांगलं असं सगळं मिसळून घेतलं, म्हणजे या भाजीची चवसुद्धा या थालीपीठाच्या पिठामध्ये उतरते आणि थालीपीठं चवीला खूप छान लागतात. साधारण सैलसर असं हे पीठ मी भिजवून घेतलं आहे, कारण हे भाजणीचं पीठ आहे. जसं जसा वेळ जातो तसं घट्टसर होत जातं. आता एखादा सुती रुमाल किंवा एखादं सुती कापड घ्यायचं आहे, ते ओलं करून घेतलं. तरीसुद्धा थोडंसं त्यावर पाणी शिंपडलं आणि थालीपीठाचा पिठाचा हा असा गोळा घेतला. हाताला पुन्हा पाणी लावून घ्यायचं आणि हे असं थापून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं सैलसर भिजवलं असल्यामुळे पीठ असं व्यवस्थित भराभर सरकलं जातं आणि थालीपीठ अगदी हवं तसं पातळ आपल्याला थापता येतं. बघा, बोटांना जर पीठ लागत असेल किंवा चिकटत असेल तर पाण्याचा हात घेतला तर अजिबात थालीपीठाचं पीठ हाताला चिकटत नाही. सगळ्या बाजूने एकसारखं थालीपीठ थापून घेतलं. याला ही अशी छिद्र करून घ्यायची, म्हणजे भरपूर असं तेल सोडून आपल्याला हे थालीपीठ भाजता येतं. आता हे रुमाल असं सहजपणे उचलून आपण तव्यावर हे थालीपीठ घालू शकतो. थोडंसं मी तव्यावर तेल घालणार आहे, कारण पहिलंच थालीपीठ आहे. साधारण चमचाभर तेल घातलेलं आहे. त्यानंतर हा रुमालासहित उचलून थालीपीठ तव्यावर घालून घेतला आणि आता कडेने असं तेल सोडायचं आहे. त्याचबरोबर छिद्रांमध्ये सुद्धा तेल सोडायचं आणि झाकण ठेवून मिनिटभराची वाफ घ्यायची आहे, म्हणजे थालीपीठ छान शिजून येतं. गॅस मध्यमच ठेवलेला आहे. आता ही पहिली बाजू चांगली शेकली गेली असेल की मग दुसरी बाजू उलटवून घ्यायची आणि दुसरी बाजूसुद्धा चांगली आपल्याला शेकवून द्यायची आहे. बघा, अगदी मस्त खरपूस असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. आपलं थालीपीठ थोडंसं रंगाला काळसर दिसत असेल, कारण आपण यामध्ये सगळी जी कडधान्य घेतली ती सालीसहित घेतली होती. यामुळे रंग इतकासा छान येत नाही, पण थालीपीठ मात्र खूप असं पौष्टिक तयार होतं. आता हे जाळीच्या भांड्यावरती असं काढून ठेवायचं. त्यानंतर आणखीन आता मी दुसरं थालीपीठ दाखवते आहे. जर तुम्हाला थापता येत नसेल तर मात्र असं प्लॅस्टिकची शीट ठेवायची, तिलासुद्धा पाणी लावून घ्यायचं आणि तुम्ही लाटण्याने हे असं लाटून घेऊ शकता. मी जसं सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर अगदी तुमची थालीपीठं खमंग अशी तयार होती. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थालीपीठ थापण्यासाठी जर तुम्ही कापड वापरणार असाल तर ते मात्र सुतीच असावं, कारण जर त्यामध्ये थोडं जरी सिंथेटिक मिक्स असेल तर मात्र ते कापड तव्याला चिकटलं जाईल. आता दुसरं थालीपीठसुद्धा आपण जसं पहिलं भाजलं त्याच पद्धतीने दुसरंसुद्धा खमंग असं भरपूर तेल लावून आणि झाकण ठेवून आपण भाजून घेणार आहोत. सगळी थालीपीठं या पद्धतीनेच करायची आहेत. आपण 4 मूठ पीठ घेतलं होतं आणि त्याचबरोबर कांदा आणि इतर साहित्य आल्यामुळे साधारण 4 ते 5 अशी आपली थालीपीठं बनवून तयार होतात. ही गरमागरम थालीपीठं आता आपण सर्व करूयात. सगळी थालीपीठं साधारण माझी 5 थालीपीठं या प्रमाणामध्ये झालेली आहेत. अगदी मस्त अशी थालीपीठं, गरमागरम थालीपीठं मी ही या
लोणचं किंवा दही, लोणी याबरोबर तुम्ही सर्व करू शकता. हे घरीच तयार केलेलं लोणचं आहे. याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्याचबरोबर हे असं इतकं मस्त घरच्या घरी डेअरीसारखं असं सुरीनेसुद्धा कापता येईल असं दही कसं लावायचं याच्या रेसिपीची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हे असं मस्त गरमागरम थालीपीठ तुम्हीसुद्धा या थंडीमध्ये करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर कृपया नम्र विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तसेच तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांनासुद्धा ही रेसिपी शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह. धन्यवाद.